मिर्ची चबा के देखना, भजिया पका के देखना. हे देखना म्हणजे काय, हे केल्याशिवाय समजणार नाही. ही मिरचीची भजी आहे, पण नॉर्मल मिरचीची भजी नाही आहे. त्याच्यामुळे जाऊ नका. क्या मिरचीची भजी काय पाहिजे, वेगळी आहेत. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि काही काही लोक म्हणतात की मी खूप जास्त बडबड करतो, म्हणून मी आता बडबड कमी करणार आहे, रेसिपीकडे कॉन्सन्ट्रेट करणार आहे. पण नेहमी करतच असतो, पण जी बडबड असते ना, तुम्हाला सांगतो की ती फक्त आणि फक्त रेसिपीशी निगडीत असते. त्याच्यामुळे सॉरी सर. सगळ्यात पहिले आपल्याला मिरची जी आहे, ही अशी मिरची मोठी लागली आणि त्याला आपण स्लिट मारून घेतली अशी. ओके. थोडंसं मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये लिंबाचा रस आणि हे जे द्रावण आहे हे असं मिरच्यांना लावून घ्यायचं आतमध्ये. जेवढं छान जास्तीत जास्त लावता येईल तेवढं लावा. आलं लसूण एक एक चमचा, त्यामध्ये साधारण तेवढाच आमचूर पावडर, साखर बऱ्यापैकी, थोडी हळद, धने पावडर, जिरे पावडर, हे साधारण चमचाभर, मीठ चवीनुसार आणि भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर. याला सगळ्यांना आपल्याला एकत्र करून घ्यायचं. आणि सगळ्यात छोटी थोडी कोथिंबीर मेथी. आता हा मसाला आपल्याला मिरच्यांमध्ये भरायचा. या मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित भरून घ्यायच्या, म्हणजे मसाला पूर्ण मिरचीमध्ये जायला हवा, अशा प्रकारे. या छान भरून झाल्यात. आता हे चण्याच्या डाळीचं पीठ आणि यामध्ये चवीनुसार मीठ, लसूणीची पेस्ट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि ह्याला आपल्याला थोडं घट्टसरच भिजवायचं आहे. यामध्ये जवळपास एक पाव चमचा सोडा आपण घालू. आणि तळण्यापूर्वी मला म्हणायची गरज नाही, फ्राय पावडर, ज्याने तेल आपलं हलकं होतं आणि हलकं तेल झाल्यानंतर कमीत कमी तेल घेऊन पदार्थ बाहेर पडतो. खरं आहे की नाही? काय ग? हां, बघा, खरं आहे. बघा, ही फ्राय पावडर टाकायची आणि नंतर हे एकदा मिक्स करून घ्यायचं. भजी तळताना खूप असं हाय फ्लेम नाही आहे. पीठ साधारण एवढं घट्ट हवं. ओके. याला छान बुडवून घ्यायचं. आणि अशा हाफ डाऊन झालेल्या मिरच्या आपण काढून घेऊ. तर आता ही हाफ फ्राय झालीत भजी. आता पुढची गंमत बघा कशी आहे. आता ही भजी हाफ फ्राय झालेली आपण कापून ठेवली, चिरून ठेवली आणि नंतर जेव्हा सर्व करतो त्यावेळी बघा, याला हाय फ्लेमवर तळायचं लगेच. आणि यावर चाट मसाला.
तर अशी ही मिरचीची वेगळ्या पद्धतीची भजी करताना एक काळजी घ्या की मिरच्या मोठ्या घ्या, म्हणजे त्या तिखट नसतात. आणि नंतर जेव्हा तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये जास्त क्वांटिटी जेव्हा बनवत असता तर त्यावेळी काय करायचं, हे हाफ फ्राय करून ठेवून द्यायचे आणि वेळेवर जेव्हा सर्व करायचं असतं त्यावेळी कट करायचे आणि फुल फ्राय करायचे. त्याला थोडं गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवून. आणि मग बघा हे केल्यानंतर जेव्हा लोक म्हणतील वा क्या बात आहे, तुम्हाला माझी आठवण येईल.